जरांगेंना स्वतःचा फायदा करता आला नाही, त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणून त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचा आरोप अजय बारसकर यांनी केला। मुंबईत जाऊन जरांगे हैदराबाद गॅजेटचा GR घेऊन आले, गुलाल उधळला, आता उपोषण कसला असा सवाल अजय बारसकर यांनी केला। तर जरांगे खोटारडे नेते असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। तारीख आंदोलन होणार अंतराळी शांततेत, राज्यात होणार शांततेत, अंतराळीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला जिंकल्याचा गुलाल नाचले का नाही तुम्ही नाचले, सगळ्यांना नाचवलं, मग आता कसलं उपोषण आहे? काय कारण आहे? मनोज जरांगे, तुम्हाला कायद्याची अक्कल नसल्यामुळं ह्या मराठा समाजाचं तुम्ही भयंकर नुकसान केलेलं आहे। माझा असं स्पष्ट आरोप आहे, आपण जर प्रश्न विचारला ना मनोज जरांगे का उपोषणाला बसले, तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात, त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही। ज्याला कोणी त्यांनी शब्द दिले 2 सप्टेंबरला, हे पूर्ण केलेलं नाही, म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहे। मनोज जरांगे हा मराठा संघर्ष योद्धा नाहीये, हा मनोज जरांगे हा मुस्लिम संघर्ष योद्धा आहे। की 29 मेला राज्यातील मराठा समाजाने तिथे यावं आणि 3 कोटी मराठी तिथे येतील। खरं तर किती खोटं बोलायचं, आणि राज्यात खरं तर 3 कोटी मराठा समाज आहे का हे सुद्धा आपण, राज्यात 13 कोटी टोटल समाज असताना त्यामध्ये मग OBC, SC, ST, मुस्लिम सगळ्या समाज त्यामध्ये येतो, आणि त्याच्यापैकी जर एकटा 3 आणि 5, कधी काही म्हणतो ते, कधी 3 कोटी म्हणतो, कधी 6 कोटी म्हणतो, कधी 5 कोटी म्हणतो, कधी 7 कोटी म्हणतो, म्हणजे किती बिंडोक असणारा नेता, किती बिंडोक असणारं आंदोलन, याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल।